रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना केवळ एक एक्स्ट्रा महिना आहे असा विषय नाहीये, तर साक्षात त्या भगवान परमात्म्यांनी स्वीकारलेला महिना म्हणजे भगवान पुरुषोत्तमांनी आपलं नाव दिलेला हा महिना आहे. त्या ब्रह्मांड नायकाचा सर्वात आवडीचा असणारा हा महिना आहे. पण याच अधिक मासामध्ये अनेक लोक कळत नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना पुण्याचं फळ मिळायच्या ऐवजी जीवनामध्ये त्रास, अशांती, नकारात्मक परिणामच जास्त पाहायला मिळतात. म्हणून मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या अधिक महिन्यामध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टी करायच्या टाळाव्यात, नेमकं कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत, जेणेकरून त्या ब्रह्मांड नायकाची, त्या श्रीहरी पुरुषोत्तमाची कृपा आमच्या जीवनावरती कायमची राहील. तसं पाहिलं तर स्वामी भक्तांनो, अधिक महिना हा दानाचा, सेवेचा, प्रसन्नतेचा आणि पवित्रतेचा महिना मानला जातो. यामध्ये पहिल्या गोष्टीचा विचार करायचा झाला तर अधिक महिना हा दानाचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये शक्य होईल तेवढं दान करावं, गरजवंतांना दान करावं, गोरगरिबांना दान करावं, पशु पक्ष्यांना अन्न पाण्याचं दान करावं. पण याच्या उलट मित्रांनो, या महिन्यामध्ये एखाद्या गरीबाचा, एखाद्या वृद्धाचा किंवा एखाद्या गरजवंतांचा अपमान करणं हे अतिशय धोकादायक आहे. कारण हा महिनाच असा आहे की या महिन्यामध्ये आम्ही जे कर्म करतो ना त्याचं अनेक पटीने फळ मिळतं. जर आम्ही पुण्याचं कर्म केलं, दानाचं कर्म केलं तर आमच्या जीवनामध्ये पुण्याचं फळही अनेक पटीने प्राप्त होतं. कारण असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, अधिकस्य अधिकम फलम. या महिन्यामध्ये तुम्ही कोणतंही कर्म करा, त्याचं फळ तुम्हाला अधिक पटीने प्राप्त होणार आहे, अनेक पटीने त्याचं फळ मिळणार आहे. त्यामुळे चांगलं कर्म केलात तर चांगलं फळ मिळेल आणि वाईट कर्म केलात तर त्याचं फळही अनेक पटीने वाईटच फळ तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. शास्त्र म्हणतं, देवाचं वास्तव्य मंदिरामध्ये कमी राहतं, पण एखाद्या पशुपक्ष्याच्या, गरजवंताच्या, गरिबाच्या, दुर्बळाच्या हृदयामध्ये तो देव जास्त काळ राहत असतो. म्हणून या अधिक मासामध्ये अशा दुर्बळांना काही त्रास होईल, गरजवंतांना, गरिबांना त्रास होईल अशा पद्धतीचं आचरण अजिबात करू नये. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा पावित्र्य म्हणजे शुद्धता पाळण्याचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये खोटं बोलणं असेल किंवा दुसऱ्यांची फसवणूक करणं असेल, चुकीच्या मार्गाने पैसा कमावणं असेल, या गोष्टी या महिन्यामध्ये टाळल्या पाहिजेत. कारण हा महिना आत्मशुद्धीचा महिना आहे, जीवन शुद्ध करण्याचा हा महिना आहे. त्यामुळे जेणेकरून आमच्या जीवनाला विटाळ निर्माण होईल, आमचं जीवन अशुद्ध बनेल अशा कर्माचा त्याग केला पाहिजे. व्यसन करणं असेल, याही गोष्टी टाळल्या पाहिजेत. वाणीने अशुद्ध बोलणं आहे तेही या महिन्यामध्ये टाळलं पाहिजे. वाणीने शक्य होईल तेवढं श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जाप करत राहिलं पाहिजे, जेणेकरून त्या ब्रह्मांड नायकाची कृपा, त्या भगवान नारायणांची कृपा आमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त प्राप्त होऊन जाते. नक्कीच या गोष्टीचं आचरण करत असताना थोडंसं जड जाणार आहे मित्रांनो, कारण सत्याचा मार्ग हा कठीण असतो, पण त्याचं मिळणारं जे फळ आहे ना ते असत्याने कमावलेल्या फळापेक्षा अनेक पटीने जास्त असतं, गोड असतं आणि जीवनाला सुख देऊन जाणारं असतं. आणखी एक टीप द्यायची झाली तर मित्रांनो, या अधिक महिन्यामध्ये घरामध्ये सतत भांडण करत राहणं, रागराग करत राहणं किंवा अपशब्दांचा उच्चार करत राहणं, तोंडातून कडू शब्द बोलत राहणं टाळलं पाहिजे. कारण या सर्व गोष्टी जर घरामध्ये चालत राहिल्या तर मन अशांत होत राहतं आणि जिथे अशांतता असते ना त्या ठिकाणी भगवंताचा वास राहत नाही. ज्या ठिकाणी शांती असते, ज्या ठिकाणी शांतपणा असतो त्याच ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्य असतं. म्हणून घरामध्ये प्रेम टिकून ठेवण्याचा प्रयत्न करायचा, शांत वातावरण टिकून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. शांततेमध्ये त्या ब्रह्मांड नायकाच्या नामाचं स्मरण असेल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या वासुदेव गायत्री मंत्राचा जाप असेल, घरामध्ये शांत वातावरण ठेवून करायचं, म्हणजेच शांततेमध्ये त्यांच्या कृपेचा अनुभव जास्त येऊन जाईल. जीवनामध्ये पैसा, यश, प्रसिद्धी मिळणं अतिशय महत्वाचं आहे, पण या सर्वांपेक्षा
मनाला शांती मिळणं हे सर्वापेक्षा जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे एकच संकल्प करायचा, या अधिक मासामध्ये त्या स्वामी समर्थ माऊलींच्या कृपेने, त्या भगवान नारायणांच्या कृपेने आमचं मन शांत होईल, अशा पद्धतीचा त्यांचा आशीर्वाद मिळेल, एवढाच प्रयत्न या अधिक मासामध्ये करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, थोडाही उपयोगी वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबून एक सुंदर अशी तुमची कमेंट लिहायला विसरू नका.